ही आहे आंबे तालुका पंढरपूर येथील कुमारी प्राजक्ता विलास शिंदे। आता ती पुणे येथील शिवाजीनगर येथील कोर्टात वकिलीची प्रॅक्टिस करतीये। आई वडिलांना लग्नानंतर 8 वर्षांनी झालेली मुलगी म्हणजे प्राजक्ता। एवढ्या वर्षांनी झालीच आहे, तर मुलगा झाला असता तर बरं झालं असतं, अशी तिच्या जन्मावेळी झालेली भावना प्राजक्ताला कायम सलत राहिली आणि त्यातूनच स्वतःला सिद्ध करण्याची तिची भावना अधिक तीव्र होत गेली। आणि आता सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि कायदा या क्षेत्रात ती स्वतःचं योगदान देतीये। प्राजक्ताचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झालं। 12वी नंतर तिनं लॉ करण्याचा निर्णय घेतला। घरात वडील वकील होतेच, मात्र मला मुलगा असता तर त्याला मी वकील केलं असतं, त्यानं माझा वकिलीचा वंश पुढे चालवला असता, ही बापाला वाटणारी सल प्राजक्तानं ओळखली आणि तेव्हाच तिनं वकिली करण्याचा निर्णय घेतला। आणि वकिलीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या वडिलांकडूनच तिनं वकिलीची सनद घेतली। तेव्हा आई वडिलांच्या डोळ्यात असणारं समाधान मोठं असल्याची भावना प्राजक्ता व्यक्त करते। ज्या दिवशी लॉला ॲडमिशन घेतानाच खूप असं चॅलेंजिंग सेक्टर आहे, हे क्षेत्र आहे म्हणूनच घेतलं होतं। ज्या दिवशी पहिल्यांदा इंग्लिशमधून पूर्ण लॉ होता, तेवढं इंग्लिश इम्प्रूव्ह नव्हतं माझं। आणि ज्या दिवशी डिग्री मिळाली तीही ऑल क्लिअर, पूर्णपणे माझा एकदाही विषय नाही गेला आणि फर्स्ट क्लासनेच मिळाली। त्यावेळेस तो आनंद गगनात मावणार नव्हता, कारण वडिलांनंतर 25 वर्षानंतर गावात पहिल्यांदा मी वकील झाले होते आणि हा निर्णय माझा योग्य होता हे झालं। आणि मी वडिलांकडूनच सनद घेतली त्यावेळेस, ज्यावेळेस रिसिव्ह केली त्यावेळेस। या वकिली क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव करायचं आहे, ब्रँड असलं पाहिजे, प्राजक्ता शिंदे एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे। आणि मी 1 रुपया जरी कमवला तरी पाव हिस्सा मला समाजाला द्यायचा आहे, कारण या सगळ्या गोष्टीत जर बघितलं ना तर समाज एक वाईट भूमिका पण बजावतो आहे आणि खूप चांगली पण भूमिका बजावते। तर मला समाजाचं एक देणं लागतं, मला सामाजिक कार्य पुढे करायला आवडेल। खूप जण बोललेत की 8 वर्षानं झालं बाळ म्हटल्यानंतर मुलगा होणं गरजेचं होतं आणि किंवा मग वडिलाला पाणी कोण पाजणार, म्हणजे हा खूप भयंकर कानाला असं कळतं तेल ओतल्यासारखा प्रश्न असतो की पोरगं नाही म्हटल्यानंतर पाणी कोण पाजणार, मग ते तसंच मरणार का? ही गोष्ट खूप भयंकर असते। आणि मी माझ्या वडिलाला वयाच्या 16व्या वर्षी सांगितलं होतं, त्यावेळेस त्यांना बहुतेक असं वाटलं नसेल, पण मी आत्ता मी प्रत्येक जबाबदारी घेणार आहे आणि प्रत्येक जबाबदारी मुलासारखीच पार पाडणार आहे। विशेष म्हणजे माझी छोटी बहीण आहे, छोटी बहीण रक्षाबंधनला मला राखी बांधते, भाऊबीजेला ती ओवाळते आणि मी तिचं संरक्षण करते आणि तिच्या पाठीमागे ठामपणे उभी राहते। माझ्या आईवडिलांना मुलगा नाही तर एक मलाच समाजाला प्रश्न विचारायचा आहे, मुलगी वंश बनवू शकत नाही का? तर त्याचं उत्तर कदाचित भविष्यात समाजाला पण येईल। प्राजक्ता लहानपणापासूनच जिद्दी होती। वयाच्या 16व्या वर्षी तिनं आत्मविश्वास नावाची संघटना स्थापन करून गावातील लहान मुलांना योग्य ट्रॅक देण्याचा प्रयत्न केला होता। अखिल भारतीय मराठा महासंघ या सामाजिक संघटनेतही तिच्याकडं महत्त्वाची जबाबदारी आहे। मला असं वाटतं की पहिला संघर्ष आईवडिलांसोबतच असतो मुलींचा। मला वाटतं की प्रत्येक आईवडिलांनी एकदा विचार करावा की आपली मुलगी जर शिकली तर पुढची पिढी कितीतरी शिकत जाते आणि आईवडिलांनी शिकवणं गरजेचं आहे। आणि समाजाचा नका विचार करू, समाज गरजेनुसार बोलतो, गरजेनुसार वागतो आणि मुलींनीही मला असं वाटतं की स्वप्न बघा, स्वप्न जगा आणि स्वप्न पूर्ण होतात। मन, मेंदू आणि मनगट जर स्वतःच्या कंट्रोलमध्ये असेल ना तर बेभान होऊन धावा स्वप्नांच्या मागे। फक्त आईवडिलांची किंवा समाजाच्या काही चांगल्या घटकाची मान खाली जाईल असं वागू नका, कारण त्यामुळे इतर मुलींच्या फ्युचरवर किंवा शिक्षणावर परिणाम होतो। एवढंच मी त्यांच्या आईवडिलांना पण सांगेन, तुमच्या संस्कारावर तुमचा विश्वास आहे ना तर बिनधास्त मुलीला शिकवा, बाहेर पाठवा। 4 भिंतीच्या आत राहून संस्काराची परीक्षा नसते, 4 भिंतीच्या बाहेर जाऊन मुलीच्या संस्काराची परीक्षा असते आणि जी मुलगी ते संस्कार घेऊन समाजामध्ये चांगली टिकते, कदाचित ते तुमच्या आईवडिलांचे संस्कार चांगल्या पद्धतीने सिद्ध होतात। गावखेड्यात जन्मलेली, जिल्हा परिषदेत शिकलेली, मात्र आईबापांच्या स्वाभिमानासाठी पुन्हा मोठ्या शहरात जाऊन स्वतःचं अस्तित्व तयार करत असलेली प्राजक्ता अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे। प्राजक्ताला सख्खा भाऊ नाही, मात्र त्याचं ती कधीही भांडवल करत नाही। या सगळ्या प्रवासात तिला अनेक अडचणी आल्या,
अनेक वेळा समाजानं नावं ठेवली, सामाजिक कामाला विरोधही केला, पण या सगळ्यात प्राजक्ता खचली नाही. या सगळ्यांना मागं टाकत तिनं पुढे जायचं सोडलं नाही. तिच्या कष्टाला, तिच्या कामाला, जिद्दीला AB मराठीचा सलाम.